हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं संघांचं हार्दिक स्वागत. किनी फाउंडेशन आयोजित सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण पाहतात आणि आज या स्पर्धेचा डे 5 पाचवा दिवस म्हणजेच या पाचव्या दिवसामधील शेवटची आणि अंतिम काही सामन्यांना आपण बघणार आहोत. सेमीफायनलची मॅच, पहिली मॅच त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस विपक्ष डॉक्टर अशा दोन संघादरम्यान होते. दुसरी सेमीफायनल निर्मल सीसी विपक्ष अष्टपैलू सीसी या दोन संघादरम्यान होईल आणि त्यानंतर ग्रँड फिनाले आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळणार आहे. तुर्तास नाणेफेकीचा कौल झाला पहिल्या सेमीफायनलचा. T10 आहे आणि त्यामुळे पहिल्या मॅचचा जो टॉस झाला आहे त्या टॉसचा कौल जो आहे तो डॉक्टर टीमच्या बाजूने गेला. त्यानं सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी महाराष्ट्र पोलीस या संघाला आमंत्रित केलंय. सर अजिंक्य नाईक ट्रॉफी खूप चांगली संकल्पना. चार संघ सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 17 आणि 18 एप्रिलला खेळले. त्या साखळी सामन्यामधून 2 सेमीफायनलमध्ये एंटर करणारे संघ आज आपल्या समोर आहेत आणि त्यानंतर 23 आणि 25 या 2 दिवशी खेळलेले 4 संघ, त्यामधून 2 संघ सेमीफायनलमध्ये एंटर करताना दिसलेत. त्याच्यामध्ये अष्टपैलू आणि निर्मळ आहे. आज पहिली मॅच 2 संघांसमोर बरोबर आहे, एकमेकांबरोबर आहे आणि त्याच्यामध्ये एका बाजूला महाराष्ट्र पोलीस जे प्रथम फलंदाजी करताना दिसतील, दुसऱ्या बाजूला डॉक्टर टीम आहे. संदेश धरणे आणि प्रदोष वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले महाराष्ट्र पोलीस या संघाकडून. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अक्षय मिश्रा यांना आपण बघतात आणि मागील 4 दिवसांचा जो खेळ राहिला त्या खेळाला बघता आज करव्या मरोकी स्थिती. साखळी सामने संपलेले आहेत. लीग स्टेजमधून बाहेर आलेला होता आणि नॉकआउट म्हणजेच तुम्हाला सेमीफायनल क्लिअर करणं याच्यासाठी मैदानात खेळ करायचा आहे. सेमीफायनल जिंकल्यानंतर तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. शूरपार्क मैदान आणि या शूरपार्क मैदानावरती गेले कित्येक दिवस आपण जर पाहिले तर सततचं होणारं क्रिकेट, त्यानंतर रंग बदलणारी खेळपट्टी, ग्रीन लष्करी आउटफील्ड आणि अशा मैदानाच्या चारही बाजूने हरियाली म्हणजे झाडं दिसत आहेत, बिल्डिंग दिसत आहेत आणि या संपूर्ण चांगल्या अशा वातावरणामध्ये हा सामना रंगताना दिसणार आहे. सेमीफायनलचा पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये येस लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. स्ट्राईक अँड एंडवरती संदेश धारणे यांना आपण पाहाल आणि गोलंदाजी मार्गवरती अक्षय मिश्रा. येस लेट्स स्टार्ट. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. पहिला चेंडू इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकअप पॉइंट सीमारेखा पार जाणारा चेंडू 4 धावांसाठी. चौकार. काय जबरदस्त फटका पहिल्या चेंडूवरती लगावला गेला आणि तो फटका फुल ऑफ लेंथ चेंडू हाताळण्याचा प्रयत्न बिलकुल फुल ऑफ लेंथ होता. पुढे पाय काढत असताना फ्रंट फूटवरती आले आणि त्यानंतर मागचा पाय गुडघ्यात वाकवला आणि त्यानंतर इनफिल्डच्या डोक्यावर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा वरचा सिरा घेऊन चेंडू सरळ बॅकअप पॉइंटच्या डोक्यावर निघून गेला 4 धावांसाठी. ग्रेट स्टार्ट फ्रॉम संदेश धरणे. यावेळी ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एक धाव येताना दिसते. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. T10 आहे, 10 षटकांचा अवधी आणि लेदरबॉल क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट क्रिकेट म्हणजे T10चं आणि त्या T10च्या खेळामध्ये किमान 100च्या आसपास जाणं हे एक विचारसरणी म्हणून हा एक विचार मानला जातो की 100 पर्यंत जावं, 90 पार कराव्या आणि यावेळेला बाहेर निघणारा चेंडू. बॅट टाकावी की नाही, बॅट टाकावी की नाही या प्रश्नामध्ये प्रदोष येते आणि त्याने मात्र चेंडूला सोडून दिलं, लेफ्ट केलं. डॉट बॉलची सांगता होते. चौकाराला बॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे.
सकाळच्या सत्रामध्ये धावा कशा पद्धतीने बनतात मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं. आज या सकाळच्या सत्रामध्ये पॉवर प्लेला फोडण्याचं कार्य, लगातार 3 पॉवर प्ले, ती मॅन्डेटरी पॉवर प्ले असतील. 1 2 3. ओ इथे संदेश धन्य विकेट सॅक्रिफाईस. समझ के बाहेर आहे. बिलकुल प्रदोष वैती यांना जास्त काही करता आलेलं नाहीये. त्यांना काही न करत असताना संदेश धाने यानं जी धाव घेतली होती, कॉलिंग मध्ये खूप मोठी तफावत जाणवली आणि त्याचा फायदा डॉक्टर टीमला झालाय. रनआउटच्या रूपाने गडी बाद, पहिला हादरा. बघा कशा पद्धतीनं हा फटका खेळला होता. स्टिअर केलं होतं चेंडूला पाठवत होते बाकडे पॉईंटच्या दिशेने आणि पाठवत असताना फिल्डरने फील्ड केली. तोपर्यंत संदेशजी धरणे जे आहेत ते पूर्णपणे स्ट्राईक एंड वरती पोहोचलेले होते आणि प्रदोष वैती यांना क्रीज सोडावी लागली आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना पहिला हादरा हा महाराष्ट्र पोलीस संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं काही घडेल असं कोणी विचारही केला नव्हता, परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे. खेळामध्ये तुम्ही कधी या मॅच मध्ये कधी परत याल याला काही नेम नसतो. एकाने चौकार जर मारला तर त्या चौकारानंतर विकेट सुद्धा येऊ शकते, डॉट सुद्धा येऊ शकतात, षटकार सुद्धा येऊ शकतं. हर चीज मुमकिन आहे. ऑन साइडला फटका खेळण्याचा मानस होता. बॅटचा फेस क्लोज केला. बिलकुल बॅट फिरल्यानंतर चेंडू बाहेर निघत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघा कशा पद्धतीनं ऑन साइडला खेळण्याचा मानस होता. फटका ज्या पद्धतीने लवकर क्लोज केलाय, चेंडूने आपला काठा बदलला आणि आउटस्विंगर डिलिव्हरी डॉट बॉलच्या स्वरूपाने. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकामध्ये शिल्लक असेल. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका धाब्यासाठी चेंडूला ड्राईव्ह केलं आणि पहिलं षटक संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आफ्टर दॅट 1 लॉस टीम महाराष्ट्र पोलीस. किनी फाउंडेशन आयोजित सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 पर्व पहिला आणि या पहिल्या पर्वामध्ये खूप चांगला प्रतिसाद, खूप चांगला रिस्पॉन्स सर्व खेळाडू आणि संघांकडून आपल्याला बघायला मिळतोय. 4 अशा 2 गटामध्ये ही स्पर्धा विभागण्यात आली होती आणि त्या 4 टीम मधून एक संघ फायनल मध्ये एंटर करणार होता. दुसऱ्या बाजूने ओपन गटामधून एक संघ फायनल मध्ये एंटर करणार होता. अजित कलवार यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. संदेश बर्णे याने पहिल्या चेंडूवरती मारलेला चौकार आणि त्या चौकाराला बघितल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावफलक बूम होताना दिसेल, परंतु त्या चौकारानंतर कुठे ना कुठेतरी बॅक करण्याचं उद्दिष्ट मनाशी बाळगत असताना जो केलाय प्रदोष वैतीला धावचीच्या रूपाने तिथं बाद व्हावं लागलं आणि म्हणूनच 6 धावांवरती समाधान. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून पाठवलाय. शानदार स्ट्रोक आणि त्या स्ट्रोक मध्ये पडत दम होता. 4 धावांसाठी चौकार. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. इनसाइड आउट खेळण्याचा मानस होता आणि फक्त दिशा दिली गेली. गॅप मधून चेंडूला पाठवलं आणि पॉवर प्ले असल्या कारणानं गॅप मधून चेंडू एकदा का इनफिल्डला क्लिअर करताना दिसला की मात्र ती आउटफील्डची जी गती आहे ती मात्र बाकी सर्व काम करते. खूप फास्ट आहे आउटफील्ड. आपण या अगोदर सुद्धा 4 दिवसाचा खेळ बघितला, त्यावेळेला पकडी मामांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम पकडी मामा, आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरची 4 धावा. पुन्हा एकदा संदेश बांडे याने चौकार लगावला होता आणि त्यानंतर कट काढण्याचा प्रयत्न. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा पार्ट सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही 10 षटकांमध्ये क्षेत्ररक्षणाने किती दबाव बनवताय समोरच्या संघावरती, गोलंदाजाला किती आपण सपोर्ट करताय, त्यावरती सुद्धा तुमच्या संघाचं यश अपयश निर्भर असतं. फलंदाजावरती दडपण आणण्यासाठी सर्वात मोठं अस्त्र
म्हणजे विकेट्स डॉट. तुर्तास डॉट नंतर चेंडूला स्टिअर केलं, एका धावेसाठी खेळलेत आणि सिंगल धाव. पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगला प्रविता. संदेश यांना माहिती आहे की पहिली विकेट गेली आहे. प्रदोष वैती मैदानात बाहेर गेल्यात आणि असं असताना या पारीला पुढे नेणं, पार्टनरशिप बिल्ड करणं. विदाउट पार्टनरशिप आपण या मॅचला गवसणी नाही घालू शकत. या सर्व गोष्टींची जाण असताना ही केलेली बॅटिंग म्हणावी. चौकारानंतर एक डॉट आला होता आणि त्यानंतर सिंगल काढण्यात आली. क्षेत्ररक्षणाची सजावट डीपमध्ये प्रोटेक्शन म्हणजेच मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. ऑफ साईडला पूर्णपणे इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि हो हो आतमध्ये येणारा चेंडू आणि त्याला सन्मान दिला गेला. कोणत्या पद्धतीने मोठ्या फटक्यासाठी जात नव्हते आणि त्यामुळे गोलंदाजाचं प्रभुत्व या चेंडूवरती बघायला मिळालं. कोणतीही धाव त्या चेंडूवरती नाही. हो फ्लाईट आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याने डाऊन दी ग्राउंड झेल टिपलाय आणि अखेरकार विकेटचं पतन होत असताना दुसरा हादरा फलंदाज हितेश मात्र मैदानाबाहेर. दोन षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. 2 विकेटच्या पतनानंतर टीम महाराष्ट्र पोलीस. दोन षटकं संपलीत. 11 धावा म्हणजे 5.50च्या सरीसरीने धावा बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेमध्ये अपेक्षित धावा नाही आलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये अपेक्षित धावा नाही आल्या त्यामुळे फलंदाजांवरती दडपण असणार आहे. धावा नाही आल्या त्यापेक्षा विकेट्सच्या पडल्यात 2. ते चिंतेचं कारण आहे आणि अशी चिंता वाढल्या कारणानं किनी फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सन्माननीय परेशदादा किनी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. वेलकम परेशदादा, आपलं हार्दिक स्वागत. इनसाइड आउट पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक, परंतु डीप मध्ये पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणानं तिथे एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीयेत. फक्त सिंगल धाव मिळते. एक धाव भेटत असताना बघा हळूहळू जशी ही मॅच पुढे जाईल म्हणजे ही इनिंग पुढे जाईल तसं तसं आपल्याला कळून येईल किती धावा महाराष्ट्र पोलीस संघ धावफलकात लगावतोय. मला वाटते ज्या वेळेला साखळी सामने चालू होते त्यावेळेला महाराष्ट्र पोलीस संघाने सर्वाधिक मोठं धावफलक 120 धावा या स्पर्धेमध्ये केलेले आहेत. तेरावरती 2.2 षटकांचा खेळ झाला आणि हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉक्टर टीम पूर्ण तयारीनिशी आली आहे. हो यावेळेला एज लाऊड अपील मध्ये उत्साह आणि ऑन साइडला खेळण्याचा मानस. बाहेर कट होणारा चेंडू आउट स्विंगर बॅटची कडा घेऊन हातामध्ये गेलाय. फलंदाज बाद. संदेश यांना मैदाना बाहेर जावं लागतंय. 3 विकेट अर्ली विकेट आल्यात. व्हेरी क्विक. अपेक्षा सुद्धा केली नव्हती की अशा पद्धतीने 3 विकेट जातील आणि पॉवर प्ले मध्ये 5वा फलंदाज येईल.
धावपलकरची धाबा 13 वरती तिसरा हादरा. सच आउटस्टँडिंग बॉलिंग बाय बॉलिंग युनिट. प्रत्येकाने एक एक विकेट, म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर धावची 54 विकेट आला असला तरी सुद्धा प्रत्येक षटकामध्ये एक एक विकेट आलाय असं म्हणावं लागेल. आणि हे पॉवर प्लेचं तिसरं षटक आहे जिथे तुम्हाला फटकेबाजी करून धावा जमवायच्या होत्या, जिथे पावर दाखवायची होती तिथे पावर दाखवण्या अगोदर पावर निघून गेल्यासारखं चित्र आहे. नवीन फलंदाज मोहन खंडवी यांना आपण मैदानात पाहतोय. समीर पाटील ऑलरेडी क्रीजवरती आहेत. अक्षय मिश्रा यांच्या हातामध्ये चेंडू, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. आणि या पॉवर प्लेमध्ये एंड ऑफ द ओव्हर किमान एखादा मोठा फटका. हो हो हो, क्या बात आहे. फुल ऑन लाईनचा चेंडू हाताळत असताना त्याला बाहेरच्या दिशेने कट काढण्याची हे जे काही कौशल्य आहे ते खरोखर वाकडलं जग आहे. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. बिलकुल फुल ऑन लाईन. पुढे चेंडू हाताळला गेला, परंतु पुढचा चेंडू हाताळत असताना काही प्रमाणात बॅकफुटवरती खेळण्यासारखं चित्र आहे. पादाला आली त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती, म्हणूनच हा बॅट आणि बॉलचा तितका खासा संपर्क नाही आहे. हो हो, पुन्हा एकदा ती ऑकवर्ड पोझिशन, पुन्हा एकदा त्याच ऑकवर्ड पोझिशन मध्ये डॉट बॉलची सांगता होतीये. तेरावरती 3. डॉक्टर टीमचे 12th मॅन पूर्णपणे आनंदी चेहरा सेलिब्रेट करतायत या 3 विकेट्सना. हो, डाऊन दी ग्राउंड खेळण्यासाठी स्टेप आउट झाले ते, परंतु स्टेप आउट होत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा तीच अडचण, बॅट आणि बॉल मध्ये खूप सारा अंतर राहिलं आणि अशा पद्धतीने 3 षटकं संपली. 13वरती 2 महाराष्ट्र पोलीस. व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार. बघा काही मागील 3 षटकाचे हायलाइट्स आपण बघू शकता कशा पद्धतीने पॉवर प्लेला खेळलंय. त्यानंतर स्ट्रेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गेला होता त्यावेळेला आलेली ती विकेट. मिसकम्युनिकेशन मैदानात बघायला मिळालं. कॉलिंग कोणत्याही पद्धतीने नव्हतं, जे कॉलिंग खूप गरजेचं असतं दोघांमध्ये. त्यानंतर कव्हर ड्राईव्हचा तो चौकार इनसाइड आउट खेळत असताना मारलेला संदेश जिधारणे यानं. आणि त्यानंतर विकेटच्या अगोदरचा हा बॉल, जिथे 3री विकेट. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला भेदून मिडऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होताना तिथं आलेली ते विकेट. आणि त्यानंतर उर्वरित 3 चेंडू जे हाताळलेत. सच आउटस्टँडिंग बॉलिंग. 3 षटकं पॉवर प्लेची, त्याच्यामध्ये फक्त 2 चौकार बघितले. 2 चौकारांचे जर का 8 रन्स बाजूला काढले तर फक्त 5 धावा उर्वरित चेंडूमध्ये आलेल्या आहेत. म्हणजेच मागील 18 चेंडूंमध्ये तुम्ही जवळजवळ 5 त्या सिंगल म्हणा आणि त्यानंतर 2 चौकार जर म्हटले तर तब्बल 7 चेंडू बाजूला काढले तर 11 चेंडू डॉट. 11 डॉट आउट ऑफ 18. 18 मध्ये तुम्ही 11 डॉट काढलेत तर पॉवर प्ले हा पूर्णपणे तुमच्यावरती हावी झालाय हे म्हणावं लागेल. 4थं षटक. 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण अजित यांना आपण पाहतोय. क्या बात है. 3 षटकं झाली आणि त्यानंतर 4थी कधी संपली कळालंच नाही. मेडनवर दबावाला अजून मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 13वरती 3. 4 षटकांच्या समाप्तीनंतर व्हॉट अ ग्रेट स्पेल बाय
मिस्टर अजित. बॉलिंगचं स्टॅट्स जर आपण पाहिलं तर 2 षटकं त्याने हाताळली, 5 रन खर्च केल्या आणि 1 विकेट घेतल्याने 1 मेडन. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. मोखाडा POCचे NO आहेत आणि ते आज MO आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत आणि आज त्यांना सुट्टी घेण्यास मजबूर केलं गेलं असं आमचे 12th मॅन सांगतात की आज काही करून या, मॅच आहे आणि आपल्याला ही मॅच जिंकायची, आपल्याला फायनलमध्ये एंटर करायचं आहे. दॅट इज द ओनली इंटेन्शन. नवीन गोलंदाज अरुणेश शुक्ला. अरुणेश शुक्ला यांना आपण पाहतोय. क्या बात है. 48 इंडस्ट्रीजचे मेडिकल ऑफिसर्स आहेत आणि त्यांना आज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस काय विचार करते? महाराष्ट्र पोलीस ज्या स्थितीमध्ये आहे तिथून बाहेर निघण्यासाठी एखादं मोठं षटक किंवा येणाऱ्या 3 ते 4 षटकामध्ये एकही विकेट न जाता धावफलकाला हलता बोलतं ठेवणं. अजूनही परिस्थिती खराब नाही आहे. इथून जर का 1 ते 2 मोठी षटकं झाली तरी सुद्धा मॅचमध्ये परत येता येऊ शकतं, कारण या खेळपट्टीवरती किमान 80-90 या धावात सुद्धा एक फायटिंग टोटल मानल्या जातात. ज्या पद्धतीने खेळपट्टी रिॲक्ट करते, चेंडू बॅटवरती येत आहेत, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तितक्याच चपळाईने चेंडूवरती जात आहेत, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. या खेळपट्टीवरती होणारं सततचं क्रिकेट. हो, इनसाइड आउट चेंडू चावेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, काय इथं झेल होईल का? येस, इट्स टॅकन. झेल टिपला गेलाय. अजून एका विकेटचं पतन आणि फलंदाज समीर पाटील यांना मैदान सोडावं लागतंय. झेल टिपला मिस्टर देवा यानं आणि तो झेल टिपल्यानंतर एका मोठ्या विकेटचं पतन. 4थी विकेट. विकेट पडण्याची जी काही परंपरा आहे ती अजूनही चालू आहे. विकेटवरती रोख नाही आहे. सुरुवात कुठून झाली होती पुन्हा एकदा त्या चर्चेकडे मी येईल, परंतु त्या अगोदर काय ही जी स्थिती आहे त्या स्थितीला बघता महाराष्ट्र पोलीस इथून या मॅचमध्ये परत येईल का हा सर्वांना प्रश्न पडलाय. महाराष्ट्र पोलीस संघाने 17-18 तारखेला झालेला खेळ विसरून चालणार नाहीये. केलेली तडाखेबंद खेळी आणि त्याने सर्वात मोठा स्कोर सुद्धा दाखवलाय. फलंदाजाचं नाव एकदा कळवा. 12th मॅन जर असेल तर प्लीज या. महाराष्ट्र पोलीस कुणाल आहेत का? कुणाल, येस, थँक्यू. कुणाल तांडेल यांना आपण खेळपट्टीवरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न, कोणती धाव घेण्याचा मानस नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. हो, यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू हलकासा ड्रिफ्ट आणि त्याच बरोबरीनं थोडा सबमरिंग राहिला. फलंदाज सुद्धा सरप्राईज झालेत. आणि ओमकार, काही प्रमाणामध्ये ही खेळपट्टी जी आहे ती काही धीमे असल्याचा परिणाम सुद्धा असावा. म्हणजेच फलंदाजांना तितकं प्रॉपर बॅटवरती चेंडू येत नसावेत आणि गोलंदाज ज्यांना सपोर्ट करणारी ही खेळपट्टी म्हणावी. बघा, टप्पा पडल्याचं ज्या पद्धतीने उसळी घेतली, थोडासा अनिमन बाउन्स इथे बघायला मिळाला आहे. हलक्या हाताने खेळलं, ऑन साईडला चेंडूला डीपमध्ये पाठवलं. एका धावेसाठी सिंगल धाव येते. 5 षटकं संपलीत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 4 लॉस. टीम महाराष्ट्र पोलीस. किनी फाउंडेशन आयोजित सर अजिंक्य नाईक ट्रॉफी आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात आणि या स्पर्धेचा 5वा दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले सुद्धा आजच असेल. देवा मुंडे यांना आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. कुणाल तांडेल म्हणजेच आयुष म्हात्रे यांचे मामा आहेत आणि त्यामुळे
त्यांची सुद्धा छाती अभिमानाने फुललेली असणार आहे. आपल्या नाळा वाळुंजे गावामध्ये सुपुत्र आज CSK चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करतोय. काल सुद्धा त्यानं 30 धावा केल्या, पहिल्या मॅचमध्ये 32 केल्या. आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळाली, मग ती रणजी ट्रॉफीमध्येच मिळालेली संधी असो किंवा अजून कोणती अंडर-19च्या क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला आहे आयुषचा. आणि त्यामुळे आज भारतीय क्रिकेटमध्ये त्या 17 वर्षीय मुलाची चर्चा आहे. 17 वर्ष मी म्हटलं आणि 17 धावा धावपल करते बघायला मिळत आहेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. बघा किमान एक धावेने तरी स्ट्राईक रोटेट करणं गरजेची होती. सिंगलने तुम्ही ज्या स्ट्राईक रोटेट करता, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता, आपोआप जे दडपण आहे गोलंदाजावरती येतं आणि त्या आपोआप येणाऱ्या दडपणाला झुगारण्यासाठी गोलंदाजाला खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट टाकावे लागतात. हा एक रणनीतीचा स्ट्रॅटेजीचा भाग असतो. परंतु सुरुवातीपासून ज्या पद्धतीने विकेट्स आल्यात त्या विकेट्सला फक्त वेळही मिळालेला नाहीये ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि यावेळेला चेंडू लेग ब्रेक मागच्या बाजूने लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर आतमध्ये आला आणि त्याला मोठ्या फटक्यासाठी खेळत होते, जणू काही फक्त ऍक्शन करत होते. परंतु यष्टीवरती जाणार हा चेंडू फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. 5वा हादरा महाराष्ट्र पोलीस संघाला. पाच 5.3 षटकांचा खेळ झाला आणि 18 धावा धावपलकावरती आहेत. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय टीम डॉक्टर. आज अजित सरांचं येणं म्हणजे पदस्पर्श झाल्यानं मॅचचं सोनं झालं असं म्हणावं लागेल डॉक्टर टीमच्या. ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग एफर्ट दाखवला, खास करून ती मेडन ओव्हर, त्या अगोदर घेतलेली ती महत्त्वपूर्ण विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये केलेली ती किफायतमध्ये कामगिरी. 6वं षटक मार्गस्थ आहे. राकेश दागिनी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. 18 5.3 षटकं. अजूनही 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. योगेश धरणे आता योगेश धरणे सर मैदानात आलेत, ज्यांना जॅक कॅलिस ही उपाधी दिली गेली आहे. आता जॅक कॅलिस प्रमाणे तो परफॉर्मन्स सुद्धा करावा लागेल. आल्याला पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने, सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार आणि असरदार किरदार राहिलाय तो योगेश धरणे यांचा. काय जबरदस्त फटका त्याने मारलाय. इतक्या मोठ्या प्रेशरमध्ये असताना जिथे 5 विकेट गेल्यात आणि त्या 5 विकेट गेल्यानंतर इतका फ्री माइंडेड स्ट्रोक खेळणं सोपं नसतं. दुसरा कोणी फलंदाज आला असतं तर कदाचित त्याने स्ट्रेट केलं असतं, सन्मान दिला असता, सिंगलसाठी गेलं असतं, कारण विकेट खूप इम्पॉर्टंट आहे हे पाहत असताना. परंतु खाली जागा, मोकळी जागा दिसली आणि त्या मोकळ्या जागेमध्ये चेंडूला पाठवत असताना चौकार आलाय आणि पुढच्या चेंडूवरती बीट सुद्धा होत आहेत. बाहेर कट होणारा चेंडू काही प्रमाणात सबमरिंग होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. ओह क्या बात आहे. पुढे चेंडू हाताळत असताना अशा पद्धतीने जर का चेंडू घिरकी घेत असेल किंवा स्विंग होत असेल तर मात्र फलंदाजाला अडचणी तर येणारच. 22 6 षटकांचा खेळ संपलाय. महाराष्ट्र पोलीस आहेत. 6 षटकं संपलीत. आता स्लॉगरला सुरुवात झाली आहे. शेवटची 4 षटकं, 5 विकेट. नवीन गोलंदाजी मार्कवरती अरुणेश यांना आपण बघतोय.
बघा सर्वात मोठी गोष्ट काय राहिली ओंकार की एकही एक्स्ट्राच्या रूपाने धाव आली नाही आहे. म्हणजेच तो टिचून मारा म्हणतो ना, तिखट मारा, त्या पद्धतीचा मारा केलाय. फलंदाजाला सेट होण्यासाठी एखादा वाईड नो असं काही आलेलं नाही आहे. आणि असं नसताना फुल ऑर लेनची मोस्ट ऑफ बॉलिंग झाली आहे. जास्त करून चेंडू जर आपण बघितलात तर गोल्डन स्पॉटच्या पुढे जवळजवळ 2 मीटरमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि त्यामुळे त्याचा असर सुद्धा दिसतोय. फलंदाजाला वेळ सुद्धा दिलेला नाहीये की वेट करून फटके खेळणं, बॅकफुटर जाऊन पंच करणं. तुम्हाला नेहमीच फ्रंट फुटवरती तयार राहावं लागेल. जर का तुमच्याकडे फुटवर्क नसेल तर थोडासा डिफिकल्ट होऊन बसेल. किंवा चेंडूवरती जाणं याच्यासाठी सुद्धा वेळ दिलेला नाहीये. वेल प्लॅनेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. गुडलेन स्पॉटर चेंडू थोडासा खाली, अनपेक्षित उसळी तिथे बघायला मिळाली आणि योगेश धरणे याने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा टॅप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू तितका खासा बॅटवरती आला नाही. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप चांगला कंट्रोल अरुणेश शुक्ला यांचा आपण पाहताय. डॉक्टर अरुणेश शुक्ला टीम डॉक्टर कडून आतापर्यंत त्याने 1.4 षटकांचा खेळ साधलाय. वसई विरार महानगरपालिका प्रथम महापौर सन्माननीय राजेजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि ते सुद्धा या मॅचचा आनंद लुटत असताना दिसतात. वेलकम नाना, आपला हार्दिक स्वागत. किनी फाउंडेशन आयोजित सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 पर्व पहिल्याच्या मध्ये ऑन साइडला वाट अ शॉट, शानदार स्ट्रोक, लॉफ्ट केलं चेंडूला आणि पाठवून दिलं मिड विकेट सीमारेखा पार, चौकार. 30. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेला आणि तिथे चौकार येताना दिसतोय. खूप वेळानंतर आलेला हा चौकार. 30 धावा दाखल करतेत. 7 षटकांचा खेळ झालाय. हे षटकार आहे, माफ करा. 30 धावा धावफलकावरती आहेत. 7 ओव्हर झालेत, 5 विकेट झाल्यात, अजून एकही एक्स्ट्रा दिसलेली नाही आहे. ही अनुशासनने भरलेली गोलंदाजी आहे. याच्यामध्ये पूर्णपणे डिसिप्लिन दिसून आलाय, स्वतःला केलेली कमिटमेंट दिसून आली आहे आणि तो कमांडेबल जॉब सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिसतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सतीश पांडे यांना आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. तीस वरती 5. पहिला षटकार आपण शेवटच्या चेंडूवरती पाहिला, ज्याची गरज आहे. आता इथून येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला तोडफोड केल्या वगैरे पर्याय नाही आहे. 15च्या सरासरीने जरी 45 बनवल्यात तरी सुद्धा 75 पर्यंत गाडी जाते. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट 15 तरी माराव्या लागतील या मॅचमध्ये जिवंत राहण्यासाठी आणि या मॅचला आपल्या बाजूने काही प्रमाणात झुकतं ठेवण्यासाठी. ड्राईव्ह केलं चेंडूला, ऑफ ड्राईव्ह रूपाने हा फटका सर्व पाठे स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, चेंडू निघून गेला. इथे सिंगल. वेल कॉल, चांगलं कॉलिंग तिथं बघायला मिळालं, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. याच काहीशा फटक्यांच्या मी चर्चा करत होतो. तुम्ही ज्या वेळेला सुरुवातीच्या षटकामध्ये खेळत होता, 3 पॉवर प्लेची षटकं, त्यानंतर 4थं 5वं षटक. वसई विरार महानगरपालिका प्रथम महापौर राजेजी पाटील साहेब म्हणजे नाना यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम नाना, आपलं हार्दिक स्वागत किनी फाउंडेशन तर्फे आणि सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 तर्फे. T10चा हा थरार आणि आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी कॉन्सेप्ट काय होता या स्पर्धेचा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळत असताना एक धाव तिथे वसुलली आहे. एक धाव काढली आहे. सिंगल धावाने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतीये. बघा 17 आणि 18 एप्रिलला जे साखळी सामने झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, टीम डॉक्टर, टीम ॲडव्होकेट म्हणजेच वकील
आणि महानगरपालिका कर्मचारी असा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमधून 2 संघ सेमीफायनलसाठी आलेत. त्याच्यामध्ये टीम डॉक्टर आणि महाराष्ट्र पोलीस यांना आपण बघतोय. लॉफ्ट केलं चेंडूला परंतु ऑन साइडला फील्ड झाली, फेकी झाली, परंतु आता डेंजर एंड रनआउटचा चान्स दोन्ही एंडला होता. फेकी योग्य दिशेने झाली होती परंतु यष्टिरक्षकांना चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. सुखरूप आपल्या क्रीजमध्ये कोणालाही कोणती हानी नाही. आणि त्यानंतर ज्या वेळेला 23 तारखेला जे 4 संघ खेळले त्याच्यामध्ये ओपन हाफ मधून अष्टपैलू सीसी, निर्मल सीसी, चॅम्पियन सीसी आणि आपल्या मुख्य स्क्रीनवरती या स्पर्धेचे सर्व किनी फाउंडेशनचे सन्माननीय परिचाता किनी यांना आपण बघितलं. त्यानंतर राजेश पाटील साहेब यांना आपण त्यांच्या साथीने बघतात. या मॅचचा मनमुराद आनंद लुटत असताना पाहिलं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं एका धाव्यासाठी. काही प्रमाणात चेंडू हवेमध्ये होता, सिंगल आली. 8 षटकं संपलेली आहेत आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आहेत. 5 विकेटच्या पतनानंतर टीम महाराष्ट्र पोलीस या संघाचा धावफलक बघा. हे संपूर्ण आमचे मान्यवर अतिथी मुख्य स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. आमच्या कॅमेरामॅनने हे चित्र कैद केलंय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. राजेश पाटील साहेब क्रीडा साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम, राजेश यंत पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बघत असता. आम्हा क्लासिक क्लबच्या माध्यमातून अनेक सारे खेळांना प्रशिक्षण दिलं जातं. गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, आम्हा स्पोर्ट्स अकॅडमी, खूप सारे उपक्रम आणि त्याचे सर्व संस्थापक सन्मान्य राजेश पाटील साहेब आपल्या मुख्य स्क्रीनवरती आहेत. आणि त्यानंतर किनी फाउंडेशनचे सर्वांनी या स्पर्धेचे मुख्य आयोजक परिचाता किनी यांना आपण बघताय. त्यानंतर मोहक सर सुद्धा आहेत तिथे. त्यानंतर राकेश किनी यांना आपण बघताय. आठ षटकं संपलेली आहेत आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. तितकीची स्थिती चांगली नाही आहे, परंतु आता उर्वरित 2 षटकामध्ये महाराष्ट्र पोलीस टीमला काय करायचं आहे. किमान 15-20 धावांचं षटक म्हणजे 2 ते 3 मोठे फटके तुम्हाला मारावेच लागणार आहेत. स्लॉग ओव्हर प्रमाणे खेळावं लागेल. आणि या मॅचमध्ये आपल्या गोलंदाजांना बळ देण्यासाठी असा काहीसा खेळ, ज्या खेळाची दखल सफल झालं. व्हॉट अ शॉट. योगेश धरणे याने मात्र सफल होत असताना चेंडूला पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. याची चर्चा मी करत होतो. असेच काहीसे इम्प्रूव्हायझेशनल स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील, फटके बनवावे लागतील. कारण आता जे क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याची आपण चर्चा करत होतो त्याने धाबा येतील अशा वाटत होत्या. म्हणतात ना, घी अगर सीधे उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. तसा आता इथं थोडासा वेगळा विचार करून खेळावा लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल खाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अक्षयने टिपलाय झेल. षटकारानंतर विकेट. पलटवार केलाय, उत्तर दिलंय आणि उत्तराबरोबरच सहाव्या विकेटचं पतन. 6 विकेट डाऊन. 41 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्यानंतर आलेले विकेट काही प्रमाणात आपली छाप सोडण्याचा प्रयत्न योगेश धरणे यानं केला, परंतु त्याचा तितकासा प्रभाव नाही पडलाय. आता जी चर्चा आपण 75-80 याची करत होतो, ती चर्चा आपल्याला कुठे ना कुठेतरी आता 60-65च्या जवळ आणून ठेवावे लागेल असं वाटायला लागले. कारण 4 विकेट आणि नंबर 8 वरचा फलंदाजीसाठी आलाय, ज्याला आपण टॅलेंडर म्हणून बोलतो.
आणि अशा फलंदाजी सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या जातात त्या अपेक्षा हो टप्पा पडल्यानंतर खाली बाहेर कटवणारा चेंडू, शानदार डिलिव्हरी, खूप चांगला कंट्रोल दाखवलाय. मी याच गोष्टीची चर्चा मागासपासून करतोय की जे अनुशासन गोलंदाजीमध्ये दाखवलंय, जे डिसिप्लिन दाखवलंय डॉक्टर टीमने, ते खरोखरच कौतुकास पात्र आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लॉफ्ट केलं, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग विकेटमध्ये आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. 42 लॉस ऑफ 6 विकेट. शेवटच्या अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. जरासा प्रोजेक्टेड स्कोअरवरती जर नजर टाकली ना आपण, तर ज्या सरासरीने आतापर्यंत धावा बनत आहेत 4:45च्या, त्या सरासरीला बघता 47च्या आसपासचं धावफलक दिसतंय. षटक संपलं. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती 6 विकेटच्या पतनानंतर टीम महाराष्ट्र पोलीस. शेवटच्या अंतिम षटक आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केलं तर रनआउटची इथं अपील गेली, परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचत असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्या. या 2 धाव्यानेशी 44 वरती धावफलक जाऊन पोहोचले. बघा काय घटना घडल्यात मागील 9 षटकामध्ये. त्याचं सर्वात मोठं कारण गोलंदाजीमध्ये दाखवलेलं अनुशासन. दुसरी गोष्ट, खेळपट्टी मागील कित्येक दिवस जर आपण पाहिलं तर सतत होणार क्रिकेट, इनसाइड आउट. चेंडूला कव्हरमध्ये पाठवलं, एका धावेसाठी सिंगल धाव, पुन्हा एकदा सततचं होणारं क्रिकेट आणि त्यामुळे खेळपट्टीची डागडुगी करण्यासाठी जो वेळ पाहिजे तो मिळालेला नाही आहे. आणि त्यामुळं काही ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. गोल्डन स्पॉटच्या आसपास जर तुम्ही बघाल तर अनपेक्षित उसळी मिळणारे सुद्धा चेंडू आपण बघितले आहेत दोन्ही एंडला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला परंतु त्यानं झेल ड्रॉप केलाय, नाही कॅच लपवू शकलेत. एक धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगलने धावफलक पुढे जाते. 46 वरती 6. 3 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक. शिरपाकचं हे मैदान, ज्या मैदानावरती चालू असलेला हाताट आणि पहिला वाईट बॉल आलाय 10व्या षटकामध्ये. 10व्या षटकातील 4था चेंडू वाईट, म्हणजे पहिली एक्स्ट्राच्या रूपाने धाव टीम डॉक्टरच्या वतीने खर्च करण्यात आली आहे. असं वाटलं होतं की विदाऊट एनी एक्स्ट्रा रन ही इनिंग संपते की काय, पण नाही, तसं नाही आहे. पहिली वाईटच्या रूपाने धाव आली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स तर धावफलकामध्ये जोडताना दिसेल. एकदा धावून कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही आहे. बघा अजूनही ज्या पद्धतीचं कॉलिंग आहे, त्या कॉलिंग मधला जो कॉन्फिडन्स दिसतोय, तो कॉन्फिडन्स हेच सांगतोय की जरी तो 50-55 झाल्या तरी सुद्धा आम्ही या मॅचला जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू आणि आमचा झुंजारू खेळ दाखवून. या वेळेला लॉफ्ट काढायचा प्रयत्न, शरीरापासून लांबून थोडंसं खेळण्याचा मानस जरूर होता. चेंडू काही काळ उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, चेंडू नाही लपकू शकल्यात, नाही झेल पकडू शकल्यात. 2 धावा मात्र चपळाईने धावून पूर्ण होतात. 50 अर्धशतक धावफलकावरती लगावलं जात आहे. 50 लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरचा, या इनिंगचा. लॉफ्ट केले या चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. चर्चा 60, 65, 70, 75 ची झाली, पण शेवटी अखेरकार जी शेवटची लाईन मी म्हटलं होतं 55
55चं टार्गेट इथं सेट केलं गेलंय. 54 लॉस ऑफ 6 विकेट आणि त्या 10 षटकानंतर 54 झाल्या कारणानं 55चं लक्ष ठेवलं गेलंय. ते महाराष्ट्र पोलीस या संघाच्या वतीनं टीम डॉक्टर समोर दोन्ही टीम डगआउटच्या दिशेने आता येत आहेत. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा इनिंगला सुरुवात. त्या अगोदर बॅटिंग समरी पहिल्या इनिंगची काय राहिली त्यामध्ये संदेशजी धरणे यांनी 2 चौकार लगावले होते आणि ते 2 चौकार लगावल्यानंतर वैयक्तिक 12 धावा त्यानं केल्या. प्रदोष वैदी रनआउटच्यापणे बाद झाले. कोणताही रन त्याच्या खात्यामध्ये नाही. हितेश म्हात्रे त्यानंतर आले आणि त्याने सुद्धा कोणती धाव खातं ओपन केलेलं नाही आहे. का कुणाल तांडेल याने 20 धावा केल्यात आणि 14 धावांचं योगेश धरणे यांचं कॉन्ट्रीब्युशन. 3 फलंदाज वगळता कोणीही दुहेरी आकडा गाठलेला नाही आहे. गोलंदाजीमध्ये सर्वात जास्त इफेक्टिव्ह कामगिरी कोणी केली आहे तर 2 षटकं अजित यांना हाताळली, ज्याने 2.5च्या सरासरीनं म्हणजे 2.50च्या सरासरीनं 5 धावा खर्च केला, 1 विकेट घेतली, 1 मेडन ओव्हर सुद्धा त्यांची आली. दुसऱ्या बाजूला खूप चांगला प्रभाव अक्षय मिश्राने यांना टाकला. देवा मुंडे याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर सतीश पांडे यांना चांगली गोलंदाजी केली. ओव्हरऑल एक्स्ट्राजमध्ये 1 आणि त्यानंतर पार्टनरशिपमध्ये बघा पहिल्या विकेटसाठी 5 आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या विकेटसाठी कोणतेही दुहेरी अंक गाठला नव्हता. शेवटी मोठ्या पार्टनरशिप शेवटी 2 झाल्या. योगेश धरणे आणि कुणाल तांडेल यांच्यामध्ये 23 धावांची आणि त्यानंतर सागर चव्हाण आणि कुणाल तांडेल यांच्यामध्ये 13 धावांची. या 2 पार्टनरशिपमुळे 54 पर्यंत पोहोचणं शक्य झालं. अखेरकार टार्गेट 60 चेंडू आणि 55 धावांचं. बॉल ऑफ विकेट कशा पद्धतीने आल्या तर पहिली धावची चोरपणे विकेट आली होती आणि खऱ्या अर्थानं इथून कुठेतरी शिफ्ट झाला होता.
Hello, 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 check, hello, check, hello, check, hello, 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 check, hello. यायचंय टीम डॉक्टर के सभी खिलाड़ी आप सभी को बीच मैदान पर आना है. टीम डॉक्टर आपण सगळ्यांनी मैदानात यायचंय. एक फोटोशूट केला जाईल मान्यवरांच्या बरोबर. महाराष्ट्र पोलीस टीम आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण खेळपट्टीवरतीच थांबा.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आणि या मैदानावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत. सेमीफायनलचा पहिला सामना आपण बघत आहोत आणि त्याच्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ ज्यावेळेला संपला त्यावेळेला 55 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना टीम डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. त्याचे दोन्ही सलामीर फलंदाज अरुणेश आणि विकास यांना आपण पाहतोय. ओ यावेळेला कॉलिंग खराब आणि कॉलिंग खराब असताना एक रनआउटचा चान्स इथं बनलेला होता. ही संधी उपलब्ध झाली होती. आता त्या संधीचं सोनं नाही करता आले. या अगोदर एक झेल सुटलाय बघा. ज्या वेळेला 55चा तुम्ही बचाव करता त्या 55चा बचाव करण्यासाठी तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या संध्या मिळणार नाही आहेत. अशाच काही छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला मोठं करावं लागेल. विकेट्स आणाव्या लागतील, डॉट्स आणाव्या लागतील, तेव्हा कुठे मॅच बनणार आहे. आणि त्याच्यासाठी हे पॉवर प्लेची षटकं खूप महत्त्वाची आहेत. हो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. हा म्हणता क्षेत्ररक्षक मिसफिल्ड होती तिथे आणि त्यामुळे एक धाव धावून कंप्लीट सुद्धा होताना दिसते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना राईलअप करून सन्मान्य राजाजी पाटील साहेब म्हणजे नानांच्या शुभेच्छा देतानाचं ते क्षणचित्र आपण पाहिलं आणि त्यानंतर दोन्ही संघ ते एक वेगळी ऊर्जा घेऊन मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या इनिंगचा खेळ साकारण्यासाठी सज्ज झालेत. असं असताना महाराष्ट्र पोलीस हो लेगस्टम्पच्या बाहेर बराच बाहेर आहे त्यामुळे पंच वळत असताना सांगतात वाईड आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. 4 धावा धावफलकावरती. ज्यावेळेला वाईड आला त्यावेळेला मला पहिली इनिंग आठवली. 9.3 षटकं झाल्यानंतर पहिला वाईड मागील इनिंगमध्ये हाताळला गेला आणि तीच एकमेव एक्स्ट्रा रन्स तिथं खर्ची करण्यात आली होती. आणि आता इथं सुरुवात पहिल्या षटकामध्ये हलक्या हाताने खेळल्या सॉफ्ट हँडेड. एका धावेसाठी आणि सिंगल धाव येत असताना धावफलकाला पुन्हा एकदा बढावा दिला जातोय. 5 धावांवरती धावफलक जाऊन पोचले. चांगली सुरुवात आणि 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी या सरासरी सुद्धा इफेक्टिव्ह असू शकतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न काही प्रमाणात लॉफ्टेड हा स्ट्रोक डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनमध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव येते. शिरूर पार्कचं हे मैदान आणि या मैदानावरती असा काही खेळ रंगतोय की ज्या खेळाला बघता इथून कोणाला हलण्याची इच्छा होत नाही आहे. आता जरी या 55 धावा असल्या तरी सुद्धा अनेक क्रीडा रसिक याच्याकडे हा बच्चा होऊ शकतो अशा मानसिकतेनं बघतायत. वो व्हॉट अ शॉट. फ्रंट फुटवरती आले आणि त्यानंतर चेंडूला लॉफ्ट केलं सरळ लॉंगॉच्या डोक्यावरून. स्वीमारे गफार षटकार. 6 धावा. 4 आहे की 6 आहे. येस इट्स अ 4. बघा कशा पद्धतीनं हा फटका मारला होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फ्रंटफुटवरती आले आणि त्यानंतर सरळ समोरच्या दिशेने इनफिल्डला भेदून पाठवण्याचा प्रयत्न. 4 धावांसाठी चौकार आलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. टीम डॉक्टर म्हणजेच ग्रेट स्टार्ट आहे. खूप चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. या प्रकारची सुरुवात तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी खूप मोठं सामर्थ्य देऊन जाईल, खूप मोठी ताकद देऊन जाईल आणि ती ताकद आता या फलंदाजामध्ये नक्कीच आलेली असणार आहे. प्रतोष वैती चर्चा करतायत गोलंदाजासाठी. गोलंदाजा बरोबर कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा आहे कारण इथून आता ब्रेक थ्रू मिळायला वगैरे पर्याय नाही आहे. अजित यांच्यासारखा स्पेल कोणीतरी हाताळणं गरजेचं असणार आहे. ज्या पद्धतीनं अजित सरांनी तो स्पेल हाताळला 2 षटकांचा ज्याच्यामध्ये 5 धावा त्यानं खर्च केला, एक मेडन टाकली आणि त्यानंतर एक विकेटसुद्धा मिळवली. ती महत्त्वपूर्ण विकेट होती. 10 वरती 0.
दुसरं षटक. दहा धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्क वरती निलेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंगसाठी येत आहेत आणि येत असताना आतमध्ये येणारा चेंडू त्याला ऑन ट्रायच्या रूपाने खेळलेत आणि खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. सिंगल धावा आल्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट होताना दिसते. 11 वरती धावफलक जात आहे. टीम डॉक्टरचा आता आत्मविश्वास थोडासा उंच आहे. उंचच म्हणजे बिग, ते पूर्णपणे कॉन्फिडंट आहेत. या मॅचला जिंकू शकतो किंवा या मॅचला आम्ही पार करू शकतो असा त्यांना विश्वास आलाय. ज्या पद्धतीने पहिलं षटक आलंय आणि पहिली इनिंग ज्या पद्धतीने खेळल्यात, मोमेंटम बिलकुल त्यांच्या बाजूने आहे. ओहो, यावेळेला लेग स्टंपरचा चेंडू आणि त्याला मागे खेळण्याचा प्रयत्न लेग पायच्या रूपाने एक धाव येताना दिसते. बघा, फक्त दिशा देण्याचा काहीसा मानस होता. दोन्ही फलंदाजांना आपली जबाबदारी माहीत आहे. जबाबदारीला ध्यानात ठेवत असताना खेळ केला जातोय. परंतु आज महाराष्ट्र पोलीस टीम कुठे ना कुठेतरी कमी पडली आहे. ज्या पद्धतीची त्याने फलंदाजी 17-18 मध्ये केली आहे, लगातार 3 मॅच जिंकले आणि 3 मॅच जिंकत असताना थाटामाटामध्ये तो प्रवेश मिळवला होता सेमीमध्ये, सेमीफायनलमध्ये. तो प्रवेश कुठे ना कुठेतरी आता तो त्या 2 दिवसापुरता होता की काय असं वाटायला लागलं. कारण सेमीफायनलमध्ये मनासारखा परफॉर्मन्स झालेला नाही आहे ॲज अ बॅटिंग युनिट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस बिलकुल मोठ्या प्रमाणात ओपन केला आणि चेंडूला पॉईंटमध्ये पाठवतील तोपर्यंत एक धाव येते. सिंगल धाव येत असताना स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट. प्रदोष वैती सातत्याने चर्चा करण्यासाठी येत आहेत. निलेश शेलका बॉलिंग ट्रॅकवरती. फॉर नन. ओ, बाहेरच्या दिशेने कटवणारा चेंडू आणि छेडखानी करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून लांबून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्या प्रकारे फलंदाज जवळ चेंडू हाताळायचा नाही, शरीरापासून लांब ठेवायचं, एफर्ट टाकायला मजबूर करायचं. आणि ही मानसिकता जी आहे ती मानसिकता आतापर्यंत कामाला आली असं मी म्हणेल. निलेश शेलका, वन ऑफ द ग्रेट बॉलर, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं यावेळेला लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग बरोबर फेकी सुद्धा. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. मात्र 4 धावा या षटकामध्ये आल्यात आणि कोणतीही विकेट नाही आलेली आहे. दोन षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 14 आहेत. ओमकार, अजूनही असं कुठे ना कुठेतरी वाटायला लागले की महाराष्ट्र पोलीस टीम या मॅचमध्ये परत येईल. कारण इथून तिसरा आता पॉवर प्लेचं षटक आहे. इथे जर का 1-2 विकेट्स, 1-2 धावाचं षटक आलं तर मजा येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा, दोन्ही फलंदाज जाणून आहेत की इथं जर का धावफलक खालतं बोलतं ठेवलं तरीसुद्धा मॅचमध्ये आम्ही जिवंत राहून मॅचला सहज गवसणी घालू शकतो. आणि ही गोष्ट माहीत असताना जो मैदानातला खेळ होतोय तो खेळ खरोखरच खूप चांगला आहे. टीम डॉक्टरच्या अनुषंगाने जर तुम्ही बघाल, त्यांच्या बाजूने तुम्ही बघाल,
बाहेरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय, कोणत्या प्रकारची धाव इथे येताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते, याचीच काहीशी मी चर्चा करतोय. निर्धाव चेंडू विकेट, निर्धाव चेंडू विकेट, आणि डॉट आल्यानंतर आपोआप दडपण येणार आहे. दडपण आल्यानंतर तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी जायचं आहे. आता टीम डॉक्टर कधीपर्यंत ते पेशन्स ठेवतीये, कधीपर्यंत आपल्या त्या बॅटवरती कंट्रोल किंवा या मॅचवरचा कंट्रोल कायम ठेवते, यावरती सर्वांच्या नजर आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु आडवेपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. महाराष्ट्र पोलीस संघाने जर का अशा पद्धतीनं चेंडू जर हातातमध्ये येऊन सुद्धा जर का सिंगल जाती आहे तर मात्र ती अडचणीचं सबब आहे, अडचणीचं कारण आहे. आता अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र पोलीस आहे की त्या स्थितीमधून त्यांना या मॅचमध्ये परत येण्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट टाकावे लागणार आहेत. एक स्टेप अप, वन स्टेप अहेड तुम्हाला जावं लागेल. जोपर्यंत तुम्ही नाही जात तोपर्यंत मॅचमध्ये परत येणं मुश्किल आहे. टीम डॉक्टर त्या रथावरती स्वार आहेत, त्या वेगावरती स्वार आहेत, त्या राईट पटरीवरती चालल्यात, राईट पाथवरती चालल्यात, आणि त्यामुळे त्यांना धावा इथून चेस करणं काही अवघड नाही आहे. ओ आतली कडा, चेंडू निघून गेलाय, लॉंग स्टॉप सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. नशिबाने सुद्धा साथ दिली आहे. म्हणतात ना, जर का मोमेंटम नावाचा प्रकार आपल्या बाजूने झुकलेला असेल, नशिबाची साथ जर आपल्याकडे असेल तर मात्र धावा काही न करता सुद्धा येतात. तशा पद्धतीच्या या धावा, 4 धावा येत असताना चौकार. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा अजूनही खेळाने शिल्लक. 44 मध्ये 35ची गरज. फासला कमी होत असताना दिसतोय. महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे अंडर प्रेशर. ऑन साइडला लॉफ काढण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक नाही तिथे, आणि चेंडू सरळ निघून गेला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावांसाठी. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला. काही प्रमाणामध्ये चेंडूच्या रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न, त्यानंतर पुढचा पाय थोडासा वाकवला गेला. बॉडी बॅलन्स मागे ट्रान्सफर करत असताना वेट ट्रान्सफर मागे केला आणि त्यानंतर फेकून दिलं मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला 6 धावांसाठी षटकार. शानदार फलंदाजी डॉक्टर विकास. हो, यावेळेला डाऊन द ग्राउंड, शानदार स्ट्रोक, आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात असल्या कारणाने फिल्डिंग झाली आहे. फिल्डिंग होत असताना सिंगल काढली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट होतीये. धावफलक धाव आहे 27. आफ्टर दॅट 3 ओव्हर विदाउट लॉस. टीम डॉक्टर. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर हितेश म्हात्रे. चौथं षटक हाताळण्यासाठी हितेश म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेला, परंतु विकास काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. आत्तापर्यंत त्याने 12 चेंडूंमध्ये 19 धावा केल्यात. 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अरुणेश शुक्ला यांचं सुद्धा आहे. पायावरचा चेंडू त्याला लेग फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. क्या बात आहे ना. हा पवित्र किंवा ही जी मानसिकता आहे ती खरोखरच आवडण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये धावा किती कमी गरजेचं आहे, त्यामुळे रिलॅक्स खेळ करावा असं काही नाही आहे. मॅचला किती अर्ली आपण फिनिश करू शकतो, किती लवकर संपवू शकतो, याच्यासाठीचे प्रयत्न, आणि या प्रयत्नामुळेच कदाचित या मॅचमधला पूर्णपणे जो माहोल आहे किंवा मोमेंटम आहे
हा टीम डॉक्टरच्या बाजूने पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. चेंडू वेगानं क्षेत्ररक्षकाकडे निघून जाते, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येत असताना धावपल करते 30 धावा लगावल्या गेल्यात. आस्किंग रन रेट थोडा अजून कमी होत असताना 3.75चा आस्किंग रन रेट येऊन थांबलाय. पुन्हा एकदा लेग स्टंपरचा चेंडू आणि त्याला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये चूक. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात असं म्हणतात ना, त्यातली गत आहे. ज्या पद्धतीने चेंडूला लाफ्ट केलं, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. हो, यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि अखेरकार विकेटचं पतन होईल. फलंदाज डॉक्टर विकास यांना बाद व्हावं लागते. संदेश याने खूप चांगला झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन झालं टीम डॉक्टरच्या. कमलेश बॅट्समनचं नाव सांगा एकदा प्लीज. डॉक्टर टीम अजित तलवार. येस, मिस्टर अजित तलवार ज्यानं मेडनवर हाताळली. 5 धावा खर्ची गेल्या, 1 विकेट मिळवली, 2 षटकं हाताळली आणि आज सुट्टी मारून थांबल्याचा काहीतरी फायदा डॉक्टर टीमला झाला. तेच बॅटिंगसाठी आता येत आहेत. आता ते बॅटिंगसाठी येत असताना किती धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत, कशा पद्धतीनं खेळ केला जातोय. तोताच एक छोटासा ब्रेक मैदानात आलाय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 35 वरती 1 अशी सध्या स्थिती आहे. अजून 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून बसविरान महानगरपालिका प्रथम महापौर राजेजी पाटील साहेब म्हणजे नाना यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद नाना, पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे या चौथ्या षटकामध्ये. उपकर ही मॅच थोडी सोपी झाली असं वाटायला लागलंय. 37 मध्ये 20 म्हणजे खूप मोठा फासला.
4 षटकं 35 धावा. येणारी 6 षटकं खूप महत्त्वाची असतील. आता ती महत्त्वाची कोणासाठी तर खास करून मी म्हणेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. टीम महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत संदेश धरणे. मग संदेश धरणे व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार ज्या वेळेला लगावला त्यावेळेला असं वाटलं होतं की धावफलक आज सुद्धा 100 पार दिसेल, पण त्यानंतर जास्त वेळ तक धरू शकले नाही. 2 चौकार त्याने लगावले. आता गोलंदाजीमध्ये त्यांना ते ब्रेक थ्रू आणि डॉटवाली गोलंदाजी करावी लागणार आहे. म्हणजे संदेश धन्य यांचा हा फ्लायटेड बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न झाला. ओ रिले फील्ड, पण हा रिले फुटबॉलमधला काही प्रमाणात वाटला आणि त्यानंतर क्रिकेटमधला काय फिल्डर पायाने उडवला चेंडूला, त्यानंतर तिथे हाताने पकडणारा बॅकअप देणारा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्यानं जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धाब्याने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही. टीम डॉक्टर चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये त्यानं स्वतःला ठेवलंय. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस जी टीम आहे त्यांना या मॅचला जिंकण्यासाठी खूप मोठे कष्ट करावे लागतील. काही असे प्लॅन एक्झिक्यूट करावे लागणार आहेत की ज्या प्लॅनला इतका आक्रमक खेळ दाखवावा लागणार आहे की तो खेळ फलंदाजावरती पूर्णपणे हावी ठरेल. येतात काही मॅचेस आपण बघितल्यात ज्या पूर्णपणे आबाक्यामध्ये असताना सुद्धा हातातून निष्ठत गेलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे विकेट लगातार येणं, सातत्यानं गोलंदाजांची जी गोलंदाज जो प्रभाव आहे तो फलंदाजावरती असणं, सातत्यानं अंडर प्रेशर फलंदाजांना ठेवणं, यासारख्या बाबी तुम्हाला मॅचमध्ये परत आणतील. बघा अशा पद्धतीची डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला, फुल लेन. मग ही अडचण राहिली आहे. मागील 4 षटकामध्ये जर आपण बघाल तर जी लेंथ वापरली गेली आहे ती लेंथ पहिल्या इनिंगच्या लेंथच्या अगदी विरुद्ध होती मी अशी म्हणेल. थोडं मागे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, गुडलेन स्पॉटवरती चेंडू हाताळले गेले, काही फुल लाईनचा सतत मारा नव्हता, बेगावरती स्वार मारण्याचा प्रयत्न, बॅकफुट केल्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेतली जाते. चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाज मैदानात करतात. ज्या खेळाद्वारे तिथे त्यांना एक धाव मिळते. 37 वरती 1, 5वं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ आहे. किनी फाउंडेशन तर्फे सर अजिंक्य नाईक ट्रॉफी आपण बघतात, ऐकतात, पाहतात. आणि सर अजिंक्य नाईक ट्रॉफीची खासियत काय राहिली आहे तर 2 गटामध्ये ही स्पर्धा, नालासोपाऱ्यामधील 4 दिग्गज संघ, ज्यामध्ये ओपन फॉर्मॅटचे ते 4 संघ आणि त्यातून 4 संघ असे ज्या 4 संघांमध्ये महाराष्ट्र पोलीस, डॉक्टर्स, वकील आणि महानगरपालिका कर्मचारी अशा 4 जणांमध्ये एक गट ठेवण्यात आला होता. आणि तिथून ही पहिली सेमीफायनल जी चालू आहे ती त्या 4च्या गटामधून पुढे येणाऱ्या 2 संघांदरम्यान आहे. त्याच्यामध्ये एका बाजूला महाराष्ट्र पोलीसचा संघ आपण बघताय जो निर्विवाद वर्चस्व दाखवत असताना पहिले साखळी सामन्यामध्ये 3ही सामने जिंकला होता. आणि टीम डॉक्टर हा संघ त्यांच्यासमोर पराभूत झाला होता. तोच डॉक्टरचा संघ या मॅचमध्ये आपली बादशाह दाखवताना दिसतोय. आपण या मॅचमध्ये वरचढ असल्यासारखं दाखवतोय आणि महाराष्ट्र पोलीस टीम थोडा संघर्ष करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू 5व्या षटकामधील आणि या शेवटच्या चेंडूवरती बघूयात कशा पद्धतीनं खेळलं जातं किंवा संदेश धरणे कशा पद्धतीनं हा चेंडू हाताळतात. आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू, परंतु आउटसाइड द लेग स्टंप पिचिंग झाला असावा कदाचित, त्यामुळे पंच या अपीलला फेटाळतात. आयदर चेंडू लेग स्टंपला बीस करत जात असावा. निर्धाव चेंडूची सांगता झाली
पाचवं षटक संपलं. या षटकामध्ये आल्या 4 धावा आणि 39-1 टीम डॉक्टर. मागील 5 षटकामध्ये काय घडलं बघा. कशा पद्धतीने हा फटका मारला होता. लॉफ्ट केलेला चेंडू, पहिला तो षटकार, त्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चौकार, त्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड, त्यानंतर इनसाइड आउट खेळण्याचा हा प्रयत्न जो केला होता तिथे एक झेल ड्रॉप झाला होता आणि हा कॅच जर लपकला असता तर काही प्रमाणामध्ये ही स्थिती वेगळी असती. विकास यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं ज्याने या इनिंगला सुरुवात केली होती. हा मारलेला फटका समोरच्या दिशेने इनफिल्डला भेदत असताना 4 धावांसाठी गेला होता. अशा काही बाबी आहेत. फक्त एक मात्र विकेट आली होती आणि त्या एक मात्र विकेट नंतर हा लकी यानं रेज घेऊन चेंडू गेला तर सीमारेखा पार लॉंग स्टॉप क्लिअर करत असताना 6व्या षटकाची सुरुवात. ऑफ ड्राईव्हचा फटका, दुरून थोडासा खेळलाय चेंडूला एका धावेसाठी. सिंगल धावेने स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट. खूप चांगला खेळ दाखवलाय. T10 असताना सुद्धा जो स्ट्राईक रोटेशनवरती भर दिलाय तो खूप शानदार आणि मदतगार सुद्धा आहे. तुम्हाला पहिली इनिंग झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये खेळ साकारत असताना पहिल्या इनिंगला अनुसरून तुम्हाला स्ट्रॅटेजीज किंवा प्लॅन्स आखावे लागतात. आता ते प्लॅन आखल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही कशी करताय त्याच्यावरती तुमचं यश अपयश अवलंबून असतं. आता हे यश अपयश अवलंबून असताना टीम डॉक्टरने केलेली जी काही प्लॅनिंग होती त्याच्यावरती ते कायम आहेत आणि त्या रणनीतीने धावासुद्धा बनत आहेत. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही महाराष्ट्र पोलीसचा विचार कराल तर ते मॅचमध्ये पहिल्या षटकापासून दिसलेले नाही आहेत. बाहेर कट होणारा चेंडू, बीट झाले, कट करायचं होतं, स्लाइस करायचं होतं चेंडूला, बीट होत असताना डॉट बॉल येतोय. हो, यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेलची जी संधी आहे परंतु नाही जज करू शकलेत आणि जज नाही करू शकल्या कारणाने चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने चेंडू गेला आणि क्षेत्ररक्षक तिथं जोपर्यंत येतील जज करतील नाही शक्य झालं. बघा, जर का तुमच्याकडे धावा नसतील, मोठं बॅलन्स नाही आहे तर आपोआप तुमचे पाय सुद्धा हळू चालतात. तुमच्या हातामध्ये सुद्धा ती शक्ती येत नाही. तशीच काहीशी कहाणी पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये, पण तो हवाई सफर करत असताना मोठा एरियल रूट क्लिअर करतोय आणि त्यानंतर जातोय सीमारेखा पार, डाऊन द ग्राउंड. षटकार. पन्नास धावा, अर्धशतक. धावपल ते लगावलं गेलंय. आता 5 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला, एका धावेसाठी सिंगल नाही येणार. प्रयत्न तर होता तसा, परंतु प्रदोष वैदी बिलकुल शॉर्ट मध्ये तैनात होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून क्लिअर करतोय. लॉंग ऑनला स्कोर लेवल 54. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर द 6 ओव्हर. आता फक्त एका धावेची गरज आहे. काय जबरदस्त सामना टीम डॉक्टरने खेळलाय. कुणालाही वाटलं नव्हतं की महाराष्ट्र पोलीस अशा पद्धतीने या मॅचमध्ये आपल्याला दिसतील किंवा इतके मागे जातील, परंतु अखेरकार हा खेळ क्रिकेटचा आहे. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही, हे बाकीत सत्य आहे. अशा पद्धतीने एक धाव नव्हे तर चेंडू पूर्णपणे निघून गेला. सीमारेखा पार, चौकार आणि 4 धावांशी मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम डॉक्टरनं आणि पराभवाच्या छायेमध्ये टीम महाराष्ट्र पोलीस.
आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर डॉक्टर अरुणेश शुक्ला. 26 रन आउट ऑफ 18 balls, 3 fours, 1 6 and 2 over 10 run, 1 wicket. Player of the match, man of the match, Mr. Dr. Arunesh Shukla. चला, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर अरुणेश शुक्ला. आपण यायचंय, आपला गौरव केला जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन. मॅन ऑफ द मॅच मिस्टर डॉक्टर अरुणेश शुक्ला. 26 धावा, 1 षटक हातात असताना 1 विकेट, 2 षटक हातात असताना 1 विकेट, 10 धावा त्यांना खर्ची केल्या आणि त्याचबरोबरीनं 3 चौकार, 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. मॅचला फिनिश केलं आणि टीम डॉक्टर हा सामना जिंकलेत. पोलीस टीम आपल्याला विनंती आहे, संध्याकाळी ठीक 4:30 वाजता आपला कोणी प्रतिनिधी किंवा कर्णधार आपण इथे उपस्थित राहायचंय. आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान संध्याकाळी 4:30 वाजता इथे केला जाईल. त्यामुळे आपण कोणाही एका मेंबरला किंवा पूर्ण टीम आपण या ठिकाणी 4:30 वाजता उपस्थित राहायचंय. हे आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती करण्यात येते.